दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधानसभेमध्ये पडसाद। आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी आक्रमक। दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई, शंभूराज देसाईंचं आश्वासन। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय लांबणीवर, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान। विधानसभा अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील तो मान्य, फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड। अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पुढील सुनावणी आता 10 एप्रिलला। देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच, उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटला। शिवरायांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नसल्यानं समाधी हटवा, संभाजीराजेंची मागणी। तर संभाजीराजेंचं निराकरण इतिहास संशोधक करतील, मिटकरींची भूमिका। कुणाल कामराला मुंबई पोलिसांचा दे धक्का। खार पोलिसांनी कामराची 7 दिवसांच्या मुदतीची मागणी फेटाळली। खार पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरं समन्स जारी। मुंबईतील 70% मशिदी अनधिकृत, भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप। 1 महिन्याच्या आत भोंगे बंद होणार, सरकार कारवाई करणार, सोमय्यांचा दावा। कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का। महाडमध्ये निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगतापांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। विधानभवनासमोरील झाडावर आंदोलन करणाऱ्या तरुणाला खाली उतरवण्यात यश। धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी मनधरणी केल्यानंतर आंदोलक तरुण झाडावरून खाली। मुंबईमध्ये नकाशे बदलून CRZ घोटाळा। मड आणि मालवणी परिसरातील मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून CRZ क्षेत्रात अवैध बांधकाम। 19 जणांना अटक।